मोस्ट अवेटेड टॉपिक मध्ये आपण थिंग्स रिक्वायर्ड टू बिकम ॲन IAS ऑफिसर या हेडिंगच्या खाली काही गोष्टी डिस्कस करणार होतो आपण, ज्या की सिलेबसच्या कम्प्लिशनमुळे आपल्या मागे राहिल्या होत्या आणि आजही मला लेटच झालं असू द्या. स्टील विल गो फॉर दिस थिंग. ओके, ऑलरेडी आपण याच्यातले काही बरेचसे मुद्दे डिस्कस केलेले आहेत, तरी पण आज आपण पुन्हा एकदा थोडंसं रिवाइज करू, रिकॅप करू त्याला. तो पहिला मुद्दा आहे यातला आजच्यासाठीचा, परसिवरन्स. काय अर्थ याचा? परसिवरन्स काय होता सांगा? दृढ निश्चय. परसिस्टन्स विथ द बिगर स्ट्रेंथ, मोर स्ट्रेंथ. ठीक आहे, दृढ निश्चय पाहिजे. आता दृढ निश्चय याच्यामध्ये काय निश्चय पाहिजे की मी दररोज संध्याकाळी, लहान लहान गोष्टीपासून आपल्याला खूप काही शिकता येतं. दररोज संध्याकाळी मला अमुक अमुक वेळेला, ज्यावेळेस जास्तीत जास्त मेंबर्स असतील त्यावेळेला मला प्रेयर करायची आहे. आता हा देखील मुद्दा त्या प्रेयर मध्ये टाकायचा. दररोज संध्याकाळी मी नित्यनेमानं प्रेयर करेल. ठीक आहे, मी चालू करा. मी नेहमीच सामाजिक कल्याणाचा विचार करेल. मी कधीही कोणाच्याही भावना दुखावणार नाही. मी दिलेला अभ्यास दररोज करेल. मी दररोज स्कूलचा दिलेला अभ्यास असेल किंवा इंग्लिशचा दिलेला, स्पोकन इंग्लिशचा दिलेला अभ्यास असेल, या लहान लहान गोष्टी तुम्ही स्वतः त्या ठिकाणी बघा, त्या ठिकाणी प्रे करायच्या देवासमोर. ठीक आहे, ऍज पर युअर रिलिजन. सो हे एक गोष्ट झाली. दिलेला होमवर्क सुव्यवस्थितपणे करणे, दृढता पाहिजे तुमच्या निश्चयामध्ये, दृढता पाहिजे. ठीक आहे, दॅट इज व्हॉट इज युअर परसिवरन्स. नेक्स्ट इज, त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी. रायटिंग स्किल्स बघा, याच्यामध्ये काय करता येईल तुम्हाला, खूप महत्वाचा मुद्दा आहे रायटिंग स्किल्स. आणि याच्या पुढचा आणखीन एक, कंटिन्युअस रीडिंग. परंतु या गोष्टी करता करता आणखीन बाकीच्या गोष्टी विसरता कामा नये. थर्ड पॉइंट आपला क्लॅरिटी इन अंडरस्टँडिंग. आतापासूनच आपल्यामध्ये हे गुण वाढीस लागणं खूप गरजेचं आहे. त्या बिरुदेव टोनेंचं इंटरव्ह्यू ऐकल्यावर तुम्हाला समजेल की त्या व्यक्तीला किती लेट इंजिनिअरिंग, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या ठिकाणी इंजिनिअरिंग करताना त्यांनी काही लोकांना UPSC क्लिअर केल्याचं पाहिलं आणि त्यांना असं वाटलं की बापरे हे करू शकतात तर मला काय अडचण आहे, कारण का जनरल अभ्यासामध्ये मी यांच्यापेक्षा सरस आहे आणि मी यांच्यापेक्षा सरस असून जर हे UPSC करू शकतात तर मलाही प्रयत्न करायला हरकत नाही. त्यांनी सांगितलं की बाबा आपल्या स्वतःची अवकाश समजते, विद्यार्थ्याला स्वतःच व्हॅल्यू समजत असते आणि त्याप्रमाणे मग ते मूड आहेत. परंतु थँक्स गॉड की तुम्हाला स्कूल लाईफ मध्ये यू आर अंडर गोइंग अँड UPSC फाउंडेशन प्रोग्राम, दॅट इज ग्रेट इन इटसेल्फ. आजच्या तारखेला ऍटलिस्ट आपल्याला UPSC प्रीचा पेपर 1 वर जवळजवळ पेपर 2 चा जवळजवळ सर्व सिलेबस माहिती आहे. ऍक्च्युली सिलेबस तुम्हाला प्री आणि मेन्सचा दोन्हीही माहिती आहे. त्यातला पेपर 1 चा पाठच झालेला आहे. कोणता? प्रीचा पेपर 1 चा. पेपर 2 चे 5-6 पॉइंट्स आहेत, दॅट विल लर्न विदिन नेक्स्ट 2 days.
म्हणजे आता आजच्या या घडीला तुम्हाला जर तुम्ही गेले 8-10 लेक्चर, टुडेज लेक्चर इज कितवा आहे आजचं लेक्चर? 11 असेल. कालचं लेक्चर माझं आपलं युट्यूबला अपलोड करायला राहिलेलं आहे. 10-11 लेक्चरचा तुम्ही जर आढावा घेतला तर बऱ्यापैकी तुमचं मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न झाला आणि बऱ्याच लोकांची मानसिकता तशी तयार व्हायला लागलेली आहे. बऱ्याच मुलांची, बऱ्याच पालकांची, बऱ्याच शिक्षकांची. सो मला असं वाटतं आपण वी आर ऍट द राईट प्लेस. ठीक आहे. थोडंसं पुढंच आहोत, मात्र मागे तर अजिबातच नाही इन कम्पॅरिझन विथ द सिच्युएशन. ऑल राईट. अदर सिच्युएशन बघू आपण. हे प्रत्येक गोष्ट आपण वी गोइंग टू डिस्कस. इंटरप्रिटेटिव्ह माइंड. याच्यामध्ये काय येतं बघू आपण. कंटिन्युअस विथ ग्रेट कन्सिस्टन्सी. याच्यामध्ये काय रीड करायचं बघू. हा, यातले आजचे हे 2 मुद्दे खूप महत्वाचे आहेत बघा. टिक मार्क करतो. इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी आणि हे सर्व डिस्कस झाल्यानंतर IAS, IPS आणि IFS चे सर्व्हिस लवकर जॉईन का करायची, पुढचे प्रमोशन काय असतात, अर्ली एज जॉईन केलं तर काय काय होतं, आणि या सर्व्हिसेस मध्ये सर्वोच्च अधिकारी हे SC ST OBC का दिसत नाहीत, याच्यावर आपण थोडीशी चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला आजपासून अभ्यास करण्याची किंवा तयारी करण्यासाठी मोटिवेशन मिळेल. आता जर आपण पर्सनॅलिटी पर्यंत पोहोचलो तर तुम्हाला हे समजेल की फक्त अभ्यासच महत्वाचा नाही, तर दैनंदिन जीवनातील सर्वच व्यवहार खूप 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 महत्वाचे आहेत, जे समाजाशी निगडित आहेत. फाईन. म्हणजे आपल्याला एक परफेक्ट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायची, परफेक्ट व्यक्तिमत्व, आणि ते असल्याशिवाय आपण याच्यामध्ये सक्सेस मिळवू शकत नाही. याच्यामध्ये सक्सेस मिळवण्यासाठी तुम्हाला आत्तापासून तसं एथिकली बिहेव करावं लागेल, ऑनेस्टी ठेवावं लागेल, अनेक गोष्टी आहेत. चला, तर अभ्यासाच्या दरम्यान या गोष्टी आपोआपच होत असतात. तसं त्या अभ्यासाचं डिझाईन असतं, सॉरी त्या सिलेबसचं डिझाईन असतं. फाईन. सो परसिव्हरन्स विषय आपण बोललेलो आहे. आणखी डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही गो बॅक टू द प्रिव्हियस लेक्चर, सो दॅट आपला इथं टाइम घालण्याची गरज नाहीये. ओके. आज आपलं लेक्चर 7 वाजून 10 मिनिटापर्यंत असेल, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी कव्हर होतील असं मला वाटतंय. रायटिंग स्किल्स. लक्षात घ्या, रायटिंग स्किल्स हे तुम्हाला सांगतो बघा. आता 1130 लोकांचं सिलेक्शन झालं असं आपण धरू. काल परवाचा जो लेटेस्ट UPSC चा रिझल्ट लागलेला आहे, 1130 लोक सिलेक्टेड आहेत. लक्षात घ्या. नाव लेटेस्ट टॉक अबाउट ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीमध्ये जर आता मला अनालिसिस विषय आपण बघू, कितीचा टॉपर आलेला आहे काय ते बघू आपण. ओपन कॅटेगरीमध्ये जर 17 किती आहे, आपला टोटल मार्क्स किती आहेत सिलेक्शन साठीचे मेन्स एक्झामचे, 2025 2025 मार्क्स पैकी साधारणतः गृहीत धरू आपण टॉपर असेल 1200 मार्क्सचा. हा माझा अंदाज आहे. टॉपर असेल 1200 मार्क्सचा. तर 1130वा व्यक्ती म्हणजे काय, फर्स्ट यातला 1130 मधील पहिला व्यक्ती जर 1200 मार्क्सचा असेल, तर तुमच्या माहितीस्तव 1130वा व्यक्ती जर हा फर्स्ट आहे, तर जनरली 10 से 70 किंवा 80, नाही जास्त 1100 बरोबर 120, 1100 आणि 1200, हा लास्ट व्यक्ती असण्याची शक्यता असते. म्हणजे किती गॅप आला हा बघा. हा गॅप किती आला,
गॅप आला मार्क्सचा 120. 120 मार्क्स मध्ये किती लोक आहेत? रेंज बघा, रेंज 1200 लोक आहेत. म्हणजे पहिला आणि सॉरी कितवा, 130, 1130. पहिला आणि 1130 यांच्यामध्ये साधारणतः 120 मार्क्सचा गॅप असतो. जर या व्यक्तीला पडले असतील 1200 पहिल्या व्यक्तीला, तर शेवटच्या व्यक्तीला 1080 आणि 1079च्या खालचे जेवढे काय आहेत त्यांचा नंबर लागलेला नाही, पुढच्या वेळेला येईल. आज त्यांचं पांडुरंगाचं दर्शन, विठ्ठलाचं दर्शन झालं नाही, पुढच्या वारीला त्यांचा नंबर लागेल मंदिर प्रवेशासाठी. समजतंय का? अरे ऑल गेटिंग? तर हे आम्हाला रायटिंग स्किल मध्ये कशाला सांगताय? आता रायटिंग आणि स्किल्स दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. लिहायला येतं. आता तुम्ही बघा, याच्यामध्ये तुम्हाला मुद्दाम सांगतो, अनेक लोकांना मी सांगितलं सिलेबस लिहिण्यासाठी. तर तुमच्या ग्रुपवर वेगवेगळ्या लोकांचा सिलेबस बघून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सिलेबस चांगला लिहिलेला आहे असं मला वाटतं, त्या सिलेबसकडे तुम्हाला बघू वाटतं थांबून, त्याला म्हणायचं रायटिंग विथ स्किल्स. राईट पण केलंय आणि स्किल्स पण वापरले. आता रिडेबल असलं पाहिजे, मान्य आहे. रिडेबल असलं पाहिजे, मान्य आहे. मात्र रिडेबिलिटीच्या पुढच्या काही गोष्टी आहेत. बघा, हा मुद्दाम प्रयोग केलेला आहे. काय प्रयोग केलेला आहे? प्रयोग असा केलेला होता की एकच अँसर आहे, एका क्वेश्चनचं सेम अँसर 3 वेगवेगळ्या रायटिंग मध्ये, 3, 4, 5 वेगवेगळ्या रायटिंग मध्ये वेगवेगळ्या मुलांनी लिहिले. त्यांचं रायटिंग वेगळं होतं, एकदम भारी, खूप चांगलं छान हस्ताक्षर असणारं रायटिंग. ठीक आहे. दुसरं मीडियम वालं, तिसरं पोअर वालं, आणखीन चौथं 3-4 प्रकारच्या मुलांनी ते काय केलं, तेच आन्सर कॉपी केलं आणि ते लिहिलेलं आन्सर हे एकाच UPSC चे पेपर चेक करणाऱ्या एक्झामिनरला दिलं. मात्र वेगवेगळ्या दिवशी दिलं की त्यांना समजू नये की आपल्याला एकच उत्तर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी लिहिलेलं चेक करायला देण्यात येत आहे. त्यांना समजू नये याची दक्षता घेण्यात आली. तर असं पाहिलं गेलं की 12.5चा किंवा 12 मार्क्सचा एक क्वेश्चन आहे. 12 मार्क्सचा एक क्वेश्चन आहे. जर त्या व्यक्तीनं पहिल्या क्वेश्चनला, टॉप वाल्याच्या पहिल्या क्वेश्चनला 7 मार्क्स दिले, नेक्स्ट क्वेश्चनला 6 दिले, 6.5 किंवा 6, आपण 6 किंवा 6.5 देऊ. तिसऱ्या क्वेश्चनला 5.5 ते 6 दिले, असं असं होत चालतं. पहिल्या क्वेश्चनला जास्त मार्क्स मिळतात. ठीक आहे. आणि मग त्याप्रमाणे मग 7-6, 7-6 वगैरे वगैरे. फाईन. बघा, आता बघू आपण इथं 7 मार्क्स दिले, एकाच क्वेश्चनचा आपण विचार करू. ठीक आहे, आउट ऑफ 12. दुसऱ्या मीडियमच्या व्यक्तीला त्यानं काय केलं, आउट ऑफ 12 6.5 मार्क्स दिले किंवा 6 मार्क्स दिले, 6 to 6.5. तिसऱ्याला हेच तुम्हाला सांगतो तुम्ही, आउट ऑफ 12 5 to 5.5. त्याचा खूपच वाचण्यासाठी देखील प्रॉब्लेम आहे, त्याला 4.5 to 5 असं मार्किंग देण्यात आलं. बघा, क्वेश्चन तोच आहे, कॉमा आणि फुल स्टॉप सगळे काही जे काही मार्क्स आहेत, सगळे चिन्ह सेम कॉपी करण्यात आले होते. आता बघा, आपण गृहीत धरू 0.5 मार्क्स, सॉरी 0.5 मार्क्स फॉर एव्हरी 10 मार्क्स असं गृहीत धरू. एवढं कमी डिफरन्स असतो. सहसा 15 ते 20% डिफरन्स पडतो फक्त आणि फक्त रायटिंगमुळं. रायटिंग सुवाच्य असेल पहिलं आणि ते स्किलफुल रायटिंग असेल. आता स्किलफुल म्हणजे काय? बरेच लोकांचं सुवाच्य आहे, काही लोकांनी स्पेस सोडलेला आहे, काही लोकांनी 2 पेन वापर. ऑफकोर्स तुम्हाला UPSC मध्ये 2 पेन वापरण्याची गरज नाही, मात्र ते सिस्टम, ते पद्धत तशीच कॉपी होते आणि तशीच तुम्हाला सवय लागते पेपरमध्ये प्रेझेंट करण्याची. ठीक आहे, पेपरमध्ये आन्सर देण्याची. तर आपण गृहीत धरू प्रत्येक 10 मार्क्सला अर्धा मार्काचा फरक पडतो फक्त आणि फक्त अक्षरांमुळे, एव्हरी 10 मार्क्स. तुम्ही जर विचार केला, आपल्याकडं
टोटल मेन्सला आहेत 1750 मार्क्स. सो 10% किती झाले सर? 175. बरोबर. 10% ऑफ 1750 आणि 5% म्हणजे काय? प्रत्येक 10 मार्कला 0.5 म्हणजे 5% झालं. 5% किती आलं मला सांगायचं? साधारणतः 85. बघा एक लक्ष द्या, साधारणतः 85. तर लक्षात घ्या. सो सहसा आता इथं आपण थोडस 6% पर्यंत जाऊ. 6% केलं तर काय होईल बघा? 6% किती होईल? 1750 6%. 60 प्लस 42 प्लस 3 ओके 45. किती झाले? 105. जर हा तुम्ही गॅप जर थोड्या वेळासाठी हा गॅप तुम्ही 105 मार्कांचा धरला, थोड्या वेळापूर्वी हा गॅप तुम्ही 105 मार्कांचा धरला, तर काय होतंय बघा? 105 मार्कामुळे काय झालं? 105 मार्क्समुळे काय झालं बघा? 105 मार्क्समुळं जो टॉप येणारा विद्यार्थी होता त्याचं रायटिंग खूप भारी होतं, त्याचं सिलेक्शन होणार नाही. कारण का? या रायटिंगमुळे त्याला या 1200 मध्ये 105 मार्क्स कमी पडतील व तो या लिस्टच्या बाहेर जाईल. तुम्हाला समजतंय काय बोलतोय मी? ते फक्त रायटिंगमुळे काय होतं बघा. समजा किंवा थोडक्यात या लिस्टच्या बाहेर गेलेला विद्यार्थी एखाद्याचं रायटिंग खराब असेल आणि जर त्याचं रायटिंग चांगलं असतं, तर समजा त्याला जर 10 से 79 मार्क्स पडलेले, त्याचं रायटिंग चांगलं असतं तर त्याला किती मिळाले असते मार्क्स? 105 मार्क्स एक्स्ट्रा मिळाले असते. आणि टोटल किती झाले असते बघा? टोटल झाले असते किती होते? 1180 आणि 1184. समजतंय का बघा? टॉपर कितीचा आहे? 1200चा टॉपर आपण गृहीत धरलेला आहे. जर त्याचं रायटिंग चांगलं असतं, मग बघा मी कोणाचं बोलतोय? खराब हँडरायटिंग मुळे जर एखाद्या विद्यार्थ्याला 10 से 79 मार्क्स पडले असतील तर तो निश्चितच या लिस्टच्या बाहेर गेलेला असेल. मात्र त्याचंच रायटिंग स्किल्स चांगलं असतं, तर हँडरायटिंग वगैरे सुंदर असलं असतं तर त्याला नक्कीच या पद्धतीनं प्रत्येक 10 मार्कच्या मागं अर्धा मार्क्स किंवा 0.6 मार्क्स या पद्धतीनं मार्क्स एक्स्ट्रा मिळाले असते, ज्याच्यामुळं त्याचं पहिल्या काही विद्यार्थ्यांमध्ये सिलेक्शन झालं असतं. 1184 म्हणजे काय? साधारण तो पहिल्या 40-50 विद्यार्थ्यांमध्ये आला असता व त्याला IAS हे टॉपचं कॅडर मिळालं. फरक बघा. दिस इज द डिफरन्स ओनली अँड ओनली बिकॉज ऑफ गुड अँड प्रॉपर रायटिंग स्किल्स. गुड हँड रायटिंग विथ स्किलफुल रायटिंग. समजतं का? क्लिअर आहे का तुम्हाला मला काय सांगायचंय? तर क्लिअर नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही 4-4, 5-5 वेळेस बघा. क्लिअर आहे? टीचर्स कोणी आहे का? कवाळे सर किंवा इकडं अंधारे सर आहेत का? हा. तर समज तुम्हाला काय फरक पडतो गुड हँड रायटिंग ना? Yes, sir. This is what is to be taken very seriously about handwriting. All मग right, sir. काही लोकांचा, पालकांचा, शिक्षकांचा प्रश्न असू शकतो की सर यासाठी काय करायचं? बघा लक्षात घ्या, आता इथं तुम्हाला इम्पॉर्टन्स समजेल की आपल्याला या वयात, या कमी वयात जर ही गोष्ट माहीत झाली तर आजपासून आपण त्याच्यावर विचार करू शकतो, त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन करू शकतो. काय करायचं? माझं क्लिअर कट तुम्हाला सजेशन आहे, कॅलिग्राफीचा कोर्स लावा. कुठं काय? तुम्हाला गुगलमध्ये सगळं सापडेल. ऑनलाईन कॅलिग्राफीचे कोर्स बघा आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना मी म्हणतो ज्याचं चांगलं हँड रायटिंग आहे त्यांनी पण लावा. म्हणजे हा मुद्दा तुमचा क्लिअर होईल. आजच तुम्ही 100 मार्क्स तुम्ही एक्स्ट्रा मिळवण्यासाठी तुम्ही आजपासूनच प्रयत्न करायचा. तुमचं हँडरायटिंग खूपच चांगलं असलं पाहिजे. आता तुम्हाला समजलं असेल, मी तुम्हाला प्रेझेंटेशन तुमच्या नोटबुक्समध्ये 8, 9, 10च्या मुलांना SSC बोर्डच्या प्रेझेंटेशन प्रमाणे का करायला लावत होतो. समजलं? हे लहान लहान गोष्टी असतात आणि ते पुढे खूप मोठ्या होतात. तर दिस इज अबाउट द रायटिंग स्किल्स. रायटिंग स्किलसाठी पुन्हा एकदा मी रिपीट करतो, कॅलिग्राफीचे म्हणजे काय? कॅलिग्राफी म्हणजे तुमचं हस्ताक्षर सुधारण्यासाठी क्लासेस असतात आणि ते क्लासेस तुम्हाला ऑनलाईन पण उपलब्ध असतील. गुगलला
वगैरे सर्च करा किंवा योग्य टीचरच्या सानिध्यामध्ये संपर्कात राहून अंधारे सर असतील किंवा कवाळे सर असतील किंवा आणखीन कोणी जर तुम्हाला आपले प्रशांत भारती सर प्रवीण भारती सर असतील त्यांना त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या सहकार्याने तुम्हाला ते क्लासेस विषयी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील. फाईन. या गोष्टी लिहून घेतल्या का तुम्ही बोलता बोलता? डिड यू ऑल राईट दिस थिंग? कोणत्या याचा स्क्रीनशॉट पण घ्या. समवन प्लीज टेक स्क्रीनशॉट. कारण का मी रब करणार आहे आणि पुढच्या पॉइंटला आपण जाणार आहोत. झालं? अरे ऑल डन? माझ्याशिवाय घ्या. चला, झालं का? झालं का? येस ऑर नो? येस सर. येस सर. चला बघू आपण रब करण्याची गरज आहे का. नेक्स्ट पॉइंट आपला आहे कंटिन्युअस रीडिंग विथ ग्रेट कन्सिस्टन्सी. आता ऑफकोर्स या गोष्टी इंटरप्रेटिव्ह माइंड ही गोष्ट कुठंतरी पर्सनॅलिटी देखील इम्पॅक्ट करते. बघा, कंटिन्युअस रीडिंग म्हणजे काय? याचा अर्थ त्याला रीडिंगच्या वाचनाच्या व्यतिरिक्त काहीच अक्कल नसावी त्या विद्यार्थ्याला, असं अजिबात मला म्हणायचं नाही. तुम्ही बघा, हा मुद्दाम या ठिकाणी त्या बिरुदेव डोनेंचा मी उल्लेख करतो. त्यांनी काय सांगितलं, मला फुलं वगैरे काही देऊ नका, मला बुके देऊ नका, मला बाकीचं गिफ्ट गमजा काय शाल श्रीफळ वगैरे काय फेटा बिटा असलं काही देऊ नका. मात्र त्या फेटा किंवा शालच्या जेवढी किंमत आहे त्याची त्या किमतीला येणारं एखादं बुक मला गिफ्ट द्या. माझा तुम्हाला सत्कार करायचा असेल ना, तुम्ही मला चांगलं बुक द्या एखादं, म्हणजे जेणेकरून मी माझ्या गावामध्ये पुढे जे तयारी करू इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी एक लायब्ररी निर्माण करेल. लक्षात घ्या. याचा अर्थ काय? त्या व्यक्तीनं ऑफकोर्स प्रत्येकाला माहिती आहे की रिडिंगचं महत्व काय. ऑफकोर्स त्या व्यक्तीला संदेश काय दिला, यू हॅव टू कीप ऑन रिडिंग. आणि बुक सारखं गाईड कोणीच तुम्हाला लाईफ मध्ये करत नाही, हा त्यांनी त्यामध्ये मेसेज दिलेला आहे. बहुतेक मी तुम्हाला फॉरवर्ड केलेला असेल किंवा नसेल तर मी आज करतो. ठीक आहे. तर तुम्हाला कन्सिस्टंटली रीड करायचं. कसं रीड करायचं? नुसतं रीड करायचं म्हणजे काय करायचं ते आपल्याला समजलं पाहिजे प्रॉपर. आपली अंडरस्टँडिंग मध्ये क्लॅरिटी असली पाहिजे. आपण जे वाचतोय ते फक्त पाठ करतोय का ते आपल्याला समजतंय? तर याचा अर्थ सांगा ना मला. आता जर मी प्रियांबलचा विचार केला तर मग ते वेगळं होईल. बघा, या गोष्टीसाठी टीचर्स असल्या इकडं, या गोष्टीसाठी आपण असेंब्लीमध्ये एक एक्सरसाइज चालू केला होता. काय चालू केला होता? की जे काही आपण प्रार्थना म्हणतो, जे काही प्रतिज्ञा म्हणतो, याचा प्रॉपर अर्थ विश्लेषणासहित विद्यार्थ्यांना सांगायला लावा. आणि याच्यामध्ये देखील गडबड करू नका म्हणून सांगितलं होतं. की समजा एक लाईनचा अर्थ आज 2 विद्यार्थ्यांनी सांगितला. फॉर एक्झाम्पल, इतनी शक्ती हमें देना दाता. पुढचं काय रे? पुढची लाईन सांगा. मन का विश्वास कमजोर होना. समजा या 2 लाईन आहेत. या 2 लाईनचं स्पष्टीकरण 2 विद्यार्थ्यांना एक दिवस करायला लावायचं सगळ्यांच्या समोर असेंब्लीमध्ये. दुसऱ्या दिवशी त्याच 2 लाईनचं इतर 2 मुलांना स्पष्टीकरण करायला लावायचं, एक्सप्लेनेशन द्यायला लावायचं. तिसऱ्या दिवशी त्याच 2 लाईन विषयी तिसऱ्या 2 मुलांना, आणि असं एक आठवड्यामध्ये फक्त 2च लाईनचं एक्सप्लेनेशन वेगवेगळ्या लोकांच्या द्वारे करून घ्यायचं. आणि त्यांना त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. पर्सनल डेव्हलपमेंट येतं, तुमचं वक्तृत्व कला, स्पीकिंग ॲबिलिटी, स्टेज करेज असेल. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा काय? तुम्हाला क्लॅरिटी इन अंडरस्टँडिंग. इतनी शक्ती. तर वेगवेगळे मुलं जे आहेत ना वेगवेगळ्या पद्धतीने इनपुट घेऊन येतील आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगतील. त्यालाच म्हणायचं आकलन क्षमता, इंटरप्रिटेटिव्ह माइंड. अर्थ व्यवस्थित काढून घेणं त्यातला. ठीक आहे. त्याला व्यवस्थित समजून घेणं. तर एकतर तुम्हाला अंडरस्टँडिंग, क्लॅरिटी इन अंडरस्टँडिंग, क्लॅरिटी ऑफ थॉट, या गोष्टीमध्ये डेव्हलपमेंट होईल. तिथं तात्पर्य समजून घ्या. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, तुम्ही आज जो अभ्यास करताय ना
प्रत्येक सेंटेन्स तुम्हाला एक मार्कनं UPSC कडे घेऊन चाललंय. प्रत्येक सेंटेन्सचं प्रॉपर अंडरस्टँडिंग समजतंय. सो तुम्हाला क्लॅरिटी इन अंडरस्टँडिंग पाहिजे. आता इतनी शक्ती हमें दे ना दाता. आता इथं बघा प्रेयरचा विषय आला. हे भगवंता, हे परमेश्वरा, हे सर्वे सर्वा, आम्हाला एवढी शक्ती प्रदान कर की मन का विश्वास कमजोर होना. आता या ठिकाणी तुम्हाला अनेक गोष्टी, मन का विश्वास कमजोर होणार म्हणजे मला जे या देशाच्या निर्मितीसाठी, या राष्ट्राच्या निर्मितीसाठी, या राष्ट्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींसाठी जे काही मला सद्भावनानं सत्कृत्य करायचंय लाईफ टाईम, जे मला लोकांची सेवा करायची आहे, ती सेवा करताना माझ्या मनातील विश्वास कोणत्याही क्षणाला ढळू देऊ नको. मग माझ्या वैयक्तिक अडचणी बाजूला सारून माझ्या सेवेतील जे काही ताकद आहे ती माझ्यामध्ये कधीच कमी झाली नाही पाहिजे, ती कन्सिस्टंट राहिली पाहिजे. एवढी शक्ती हे भगवंता आम्हाला प्राप्त कर, हे आम्हाला दे, आम्हाला प्राप्त होऊ दे. इतनी शक्ती हमें देना दाता. ये देने वाले हे भगवंता, हे परमेश्वरा, आपापल्या श्रद्धास्थानानुसार की आम्हाला एवढी शक्ती प्रदान कर की समजा उद्या एक्झाम आहे तर आज मला कमजोरी आणून येऊ देऊ नको. आणि प्रेयरमध्ये पॉवर ऑफ प्रेयरमध्ये खूप मोठी शक्ती असते. त्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा राहिला बघा, पॉवर ऑफ प्रेयर. इतनी शक्ती, तात्पर्य समजलं तुम्हाला, क्लॅरिटी इन अंडरस्टँडिंग. तिचा अर्थ नेमका काय मला क्लिअर कर, स्पष्ट त्याचा अर्थ समजलेला आहे का स्पष्टपणे, का फक्त आपण गातोय इतनी, कधी संपते काय माहिती, ऊन लागायला लागले, इतनी शक्ती फक्त आपण त्या लयामध्ये गायलं, आपलं लक्ष घरीच होतं. आता मला आज गेल्यानंतर हे करायचं ते करायचं, तिथं गाणं चालू, गायन चालू. तात्पर्य हे चालणार नाही. आणि जनरली असंच घडतं, जनरली त्या असेंब्लीच्या गायनामध्ये हेच घडतं, कोणाला कशाचाच मेळ नसतो आणि फक्त गायलं जातं, त्याच्या अर्थाकडे कोणीही लक्ष देत नाही. याला म्हणतात क्लॅरिटी इन अंडरस्टँडिंग अँड क्लॅरिटी ऑफ थॉट्स. आणि यालाच म्हणतात इंटरप्रिटेटिव्ह माइंडचं निर्मिती होणार. आपल्याला इंटरप्रिट करता आलं पाहिजे, त्याचा अर्थ काढून घेता आला पाहिजे, त्याचा अर्थ काय अपेक्षित आहे इथपर्यंत आपण गेलं पाहिजे. अर्थ, एखादी गोष्ट ऐकताना आपल्याला त्याच्यामधल्या डिटेल गोष्टी समजल्या पाहिजे. याला म्हणतो आपण क्लॅरिटी इन अंडरस्टँडिंग आणि इंटरप्रिटेटिव्ह माइंड ची निर्मिती होणार. फाईन. हा बोला. गोरे सर, हा बोला सर. इतनी शक्ती हमें देना जातना, मन का विश्वास कमजोर होना. हा हा म्हणजे आम्हाला एवढी शक्ती दे, हा, पण ही सेवा करताना आमचं मन कमजोर होऊ देऊ नको. कमजोर होऊ देऊ नको, एवढी मला प्रचंड शक्ती प्रदान कर. सेवा करताना, रिडिंग करताना, अभ्यास करताना, काही करताना, समजा मला आता उदाहरण आपलं घेऊ, तिंबेच्या डोंगर तुमचं चढायचं आहे, तर हे भगवंता मला एवढी शक्ती दे की मी वरती पोहोचेपर्यंत मला कुठंच थांबण्याची गरज भासू देऊ नको. मी मजबूत आहे, मी कमजोर नाहीये, मी माझ्यामध्ये प्रॉपर शक्ती आहे. आणि देवा तुला प्रार्थना केल्यामुळे मला ती शक्ती प्रदान झालेली आहे, मला मिळालेली आहे. तू मला ती शक्ती प्रदान केलेली आहे आणि मी आता अजिबात थकणार नाही. हा विश्वास तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचवू शकतो. तुमच्यामधला जो आत्मविश्वास आहे तो तुम्ही देवाकडून मागताय. माझ्यामध्ये आत्मविश्वास तयार कर देवा, माझ्यामध्ये विश्वास तयार कर की मी UPSC मध्ये सिलेक्शन होईपर्यंत मी कुठेच थकणार नाही, मी अजिबात थकणार नाही. अविरतपणे लोकांची सेवा करेल, वडीलधाऱ्या माणसांना मान देईल, त्यांचं ऐकल, त्यांच्या आज्ञेचं पालन करेल. आणि कुठं आज्ञेचं पालन केलं बघा, मी सांगतोय 10 दिवस झालं सांगतोय की तुम्ही सिलेबस बनवा. 50 लोकांनी 50 प्रकारे सिलेबस पाठवले. मग कुठं आपलं क्लॅरिटी अंडरस्टँडिंग नाहीये, इंटरप्रिटेटिव्ह माइंड दिसत नाही तुमचं. आणि इतनी शक्ती, काय शक्ती, काहीतरी कुठतरी कम्प्लीट करायचं ठरवलं. इतनी शक्ती हमें देना, मुझे हे भगवंता परमेश्वरा एवढी शक्ती माझ्यामध्ये प्रदान कर की मी जे लिहितोय ना ह्याच्यामध्ये तू पॉवर आणि आकर्षण निर्माण कर. आणि सरांनी म्हणलं पाहिजे वा 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 काय लिहिले राव तुम्ही. तर एवढी शक्ती माझ्यामध्ये. बघा आता मी जे सांगितलं तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे संदर्भ घेऊन
यालाच तर म्हणतात इंटरप्रिटेटिव्ह माइंड. म्हणजे की समजा कालचा पहलगामचा हल्ला झाला, हे भगवंता हे परमेश्वरा जर माझ्या समोर असा हल्ला झाला तर माझ्यामध्ये एवढी शक्ती प्रदान कर की मी त्या हल्लेखोर जो असेल त्याच्या हातातली रायफल मी वडून घेईल आणि त्याला अगोदर मारेल. एवढी ताकद, एवढं धैर्य, एवढी माझ्यामध्ये पॉवर निर्माण कर हे भगवंता. का? नाहीतरी मला तो गोळ्या घालणार आहे ना, नाहीतरी मला तो गोळ्या घालणार आहे. मग मी जर तत्परतेने त्याच्या गुडघ्यामध्ये लाच घातली आणि त्याची रायफल जर ठेवून घेण्याचा प्रयत्न केला असता, असं केला कोणी? नाही केला कोणी. कारण काय झालं याला सांगतो मला. त्याचं कारण काय आहे तर त्या शिक्षकांच्या तो व्यक्ती ज्या शाळेमध्ये शिकले त्या शाळेमध्ये इतनी शक्ती हमें देना दाता या विषयाचं विश्लेषण झालं. कारण तो मरणार तर आहे, मला तो गोळ्या तर घालणारच आहे. आता माझी मौत मला दिसायला लागलेली आहे, मग प्रयत्न करू. किती लोकांनी प्रयत्न केले हे महत्वाचं आहे. म्हणून इतनी शक्ती हमें देना दाता की मन का विश्वास कमजोर होना. मग कोणतेही संकट असू दे. हे तर येतं अभ्यास करणं हे तर खूप छोटी गोष्ट झाली. मात्र कालचा जो पहलगामचा आतंकवादी हमला झाला आपल्यावर, राष्ट्रावर, अशा बिकट प्रसंगी देखील माझ्या मनाची शक्ती ढवू देऊ नकोस हे परमेश्वरा. त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीनं जर असं कृत्य केलं असतं, आता बघा याच्यामध्ये तो खूप मोठा विषय आहे, तो देशभक्तीचा विषय आहे. आणि ते खऱ्या अर्थानं एका लाईनमध्ये सांगेल मी की गव्हर्नमेंट फेल्युअर आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फेल्युअर आहे. एका अर्थाने त्याचा अनेक अर्थ आहेत, चोराचं काम हे चोरी करणं. बाय द वे मी डायव्हर्जन नको व्हायला. समजलं? इतनी शक्ती हमें दे, हे फक्त एक्झाम्पल सांगतोय. अशा पद्धतीनं आपलं अंडरस्टँडिंग डेव्हलप झालं पाहिजे. म्हणून मी 50 वेळेस सांगतोय की असेंब्लीमध्ये जे आपण प्रार्थना बोलतो, मग भारत माझा देश आहे सारे भारतीय, याचा विश्लेषण करायला लावा मुलांना. आणि त्या ठिकाणी तुमचे मुलं IAS घडतील. त्या ठिकाणी तुमच्या मुलांमध्ये IAS ला लागणाऱ्या क्वालिटी तयार होतील, क्वालिटी निर्माण होतील. हे जे लेक्चर आहे हे 10 वेळेस, 15 वेळेस, 20 वेळेस ऐका. तुम्हाला प्रत्येक वेळेला वेगवेगळी एनर्जी मिळत राहील. समजलं? गोरे सर, मला काय सांगायचंय, इतर लोकांच्या प्रातिनिधिक स्वरूपामधून तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं तुम्हाला गोष्ट क्लिअर झाली का? येस ऑर नो? गोरे सर, येस सर, येस सर. गॉट इट? सो इतनी शक्ती ओके. हमें देना दाता, हे फक्त एक उदाहरण सांगितलं तुम्हाला. समजलं? सो याच्या मार्फत आपण काय समजून घेतलं? क्लॅरिटी एवढी आम्हाला शक्ती अंडरस्टँडिंग. दिल्याच्या नंतर आमचं मनाचं कमजोर करू नका आमचे मन. बरोबर तेच ना. एकदम correct. कोणत्याही वेळेला मला कमजोर पडू देऊ नको हे परमेश्वरा, असं त्याचा अर्थ आहे. मग कोणत्याही वेळेला तुम्हाला सांगितलं, कोणत्या वेळेला कोणतंही काम ओके, करताना. समजा आपण घरात बसलेलो आहे आणि आजोबाने सांगितलं, बाळा एक काम कर ना, मला ते पलीकडं त्या शेजारच्या रूम मध्ये माझ्या गोळ्यांचं पाकिट ठेवलंय आणि ते घेऊन येणं. अरे काही मुलं, नाही मला आता मी काम करतोय, मी मला सरांनी दिलेला होमवर्क करतोय, मम्मीला सांगा. नाही, फटाफट उठा. माझ्यामध्ये कमजोरी होते नको परमेश्वरा. कोणतंही काम करताना फटाफट उठा. ओके आजोबा आता येतो, 1 मिनिटात आणलं. तो कोणतंही काम करताना माझ्या मनाला कमजोर पडू देऊ नकोस. माझ्यामध्ये प्रचंड शक्ती निर्माण कर, जेणेकरून मी नेहमीच त्या महारुद्र हनुमंतासारखं तत्पर राहील. तसं ते प्रभू रामाच्या सेवेमध्ये तत्पर होते आणि वेगवेगळे त्यांनी शक्तीचे प्रयोग केले. फाईन. चला पुढे आपण क्लॅरिटी अँड अंडरस्टँडिंग, इंटरप्रिटेशन. ओके, पॉवर ऑफ प्रेयर. घेऊ पुढचा मुद्दा, तो इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी. बर, आता परत एकदा मला बोर्ड क्लीन करण्याची वेळ आलेली आहे. बघा इथं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 7-10 हा मुद्दा आपला क्लिअर होईल. ते मुद्दे उद्यासाठी राखीव राहणार आहेत, खूप महत्वाचे आहेत. जसे आजचे मुद्दे महत्वाचे होते त्याचप्रमाणे हे IAS, IPS, IAS प्रमोशन काय असतं आणि योग्य वेळेला आपण आपलं सिलेक्शन का करून घेतलं पाहिजे, अटेम्प्ट लवकर का दिले पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं ओहापोह विश्लेषण त्या ठिकाणी होईल. बर, आता खूप महत्वाचा मुद्दा आला बघा, इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी. तर मला इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटीसाठी माध्यम वापरायचं आहे इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू हा किती मार्कांचा असतो? 275. किती मार्कांचा असतो? 275.
याविषयी तुम्हाला अगोदर एक प्रॅक्टिकल सांगतो. एक व्यक्ती IAS एक्झाम मध्ये UPSC मध्ये तो टॉपर होता, टॉपर. नाव ही इज इन सर्व्हिस. ही इज इन सर्व्हिस. बर, एक व्यक्ती टॉपर होता. टॉपर म्हणल्यास त्याला टॉपचे मार्क्स असतील. रिटर्न मध्ये म्हणतो मी, रिटर्न मध्ये, रायटिंग मध्ये 1750 पैकी त्याला सपोज टॉपर असेल तर मार्क्स मिळाले असतील समजा 1100. सपोज 1100 मार्क्स मिळाले असं आपण गृहीत धरू. काय झालं, इंटरव्ह्यूला तो व्यक्ती गेला. बर, तुम्हाला इंटरव्ह्यूचा अगोदर रेंज सांगतो. रेंज साधारणतः 100 to 207 साधारणतः आतापर्यंतच्या स्टॅटिस्टिक्स नुसार 100 to 207 असे रेंज मध्ये मार्क्स सहसा इंटरव्ह्यूला भेटतात. म्हणजे कमीत कमी म्हणजे ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांचे, जर इंटरव्ह्यूचं फक्त लिस्ट काढली आपण तर त्यातला सिलेक्शन झालेल्या मुलांचे फक्त इंटरव्ह्यूचे मार्क्स गृहीत धरले तर टॉपच्या मुलाला जर 207 मार्क पडले असतील, टॉपच्या मुलाला इंटरव्ह्यू मध्ये फक्त इंटरव्ह्यू मधील टॉपर्स, तर शेवटचं सिलेक्शन झालेल्या मुलाला 100 सापडतील. मग ते काही लोकांना 90 दिले असतील, काही लोकांना 70 दिले असतील, तर त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही हे दिसून येईल. तर किंवा बर 100, साधारणतः 100 धरू आपण कमीत कमी मार्क सिलेक्शन झालेल्यापैकी. ठीक आहे. आता बघा त्या व्यक्तीचा, आता आय एम टॉकिंग अबाउट दिस पर्सन, प्रॅक्टिकल आहे, फॅक्ट आहे. हा व्यक्ती इंटरव्ह्यूला गेला आणि इंटरव्ह्यूला या व्यक्तीचं त्या इंटरव्ह्यूइंग पॅनल बरोबर डिबेट झालं. डिबेट म्हणजे काय, वादंग झालं, थोडक्यात वादंग. नाही, त्याने म्हणले नाही हे असं नाही, असं नाही सर, असंच आहे. सो आता कधी कधी असे सिच्युएशन येतात त्या ठिकाणी तुम्हाला बॅकआउट नाही करता येत, माघार नाही घेता येत. ते झालं ते झालं. मग अशा वेळेला तो माणूस म्हणतो मरू द्या, सिलेक्शन नाही तर, बिकॉज याच्यामध्ये पण एक लढाऊ माना असतो ना, ते असणं देखील गरजेचं आहे. मग त्या व्यक्तीला साधारणतः 200 मार्क्स पडले असते. किती मार्क्स पडले असते बघा, नुकसान कसं होतंय. 200 मार्क्स पडले असते, त्या व्यक्तीला मार्क्स मिळाले. ओके, माझं इथं चुकलं. इथं समजा 950 धरू आपण, 970 धरू, तर टोटल किती झाली, 1020 आणि 1120. लक्षात घ्या. टॉपर, आजचा टॉपर कितीचा आहे समजा, मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोललेलो 1200चा. साधारणतः एका मार्काला 15 लोकांचा डिफरन्स येतो. एका मार्काला 15 लोकांचा डिफरन्स येतो. तर याला 1200 पेक्षा कमी किती मार्क्स पडले, 1120. प्रत्येक मार्कला 15, चला 12 धरू आपण थोड्या वेळासाठी, 12 लोकांचा डिफरन्स येतो एका मार्कला. तर किती किती मार्क्स कमी पडले, 80 मार्क्स कमी पडले. तर किती नंबर आला बघा याचा, रँक खाली आली ना. रँक साधारणतः इथे आली असेल 700 वगैरे. कशामुळं, जर 50 मार्क्स एक्स्ट्रा आले असते, लक्षात घ्या, 200 मार्क्स आले असते किंवा 30 एक्स्ट्रा आले असते तर रँक तेवढी वर गेली असते. आणि कधी कधी असं होतं, कधी कधी ते पण तुम्हाला सांगतो प्रसंग. म्हणजे या व्यक्तीचं, या पर्टिक्युलर व्यक्तीचं नुकसान किती झालं बघा. IAS मिळणार होतं आणि कुठतरी मग खालच्या दर्जाचा, तात्पर्य IAS पेक्षा खालच्या लेवलला क्लास 1च मिळालं. मात्र गट अ, गट ब, गट क, म्हणजे ग्रुप ABC त्याच्यापैकी कोणतरी सर्व्हिस त्याला मिळाली असेल. ठीक आहे. तर हे का घडलं,
का घडलं हे? इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटीमुळं इंटरव्ह्यू मध्ये मार खाल्ला. म्हणजे पर्सनॅलिटी मध्ये काय, फक्त तुम्ही कसे दिसतात याच्याबद्दल मला बोलायचं नाही, तो खूप छोटासा भाग आहे, खूप छोटासा. तुम्ही टाय कोणती घालायची, हेअरकट कसा घ्यायचा, ते बिरुदेवनं इंटरव्ह्यू मध्ये सांगितलंय, डोनेंनी. तो खूपच छोटासा भाग आहे. तुमच्या दिसण्यावर सहसा काहीच अवलंबून नसतं. कॉमन सेन्स असतो तेवढं, ते तिथपर्यंत गेल्यानंतर माणसाला कसं कपडे कोणत्या प्रकारचे घालायचे, हेअरकट कसा घ्यायचा, एवढी अक्कल प्राप्त झालेलीच असते बाय डिफॉल्ट. ठीक आहे, तो विषयच नाहीये. आता होतं काय बघा इथं, होतं काय, जर बघा आता इथं, जर आपली पर्सनॅलिटी डाऊन असेल, एकंदरीत व्यक्तिमत्व डाऊन असेल, आपण जर बघा कन्सिडरिंग की टॉपचा विद्यार्थ्याचे मार्क्स 1200 आहेत आणि शेवटच्या विद्यार्थ्याचे मार्क 1100 आहेत, असं आपण थोड्या वेळासाठी गृहीत धरू. ते सिलेक्शन झालं, समजा त्या वर्षी, या वर्षी 900 लोकांची वॅकन्सी होती असं गृहीत धरू. उदाहरण बघा, तर इंटरव्ह्यू न काय परिणाम होतो बघा. 1200 मार्कचा टॉपर आहे आणि 1100 मार्क हे शेवटच्या मुलाला भेटलेले आहे. शेवटचा म्हणजे काय, त्या लिस्ट मध्ये सर्वात शेवटचा जो असेल तो. ठीक आहे, 900. जर 1 मार्क कमी पडला तर या लिस्ट मधून बाहेर येईल, त्याला जॉब मिळणार नाही असं गृहीत धरू. बघा, जर टॉपच्या व्यक्तीला 207 किंवा 206 मार्क्स पडले आणि शेवटच्या व्यक्तीला 100 मार्क्स पडले, समजा आपल्या पर्सनॅलिटीमुळे आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये 100 मार्क्स मिळाले, 100, आणि टॉपच्या व्यक्तीला मिळाले 206 मार्क्स. 206 मायनस 100, हा फरक झाला 106 मार्कांचा. 106 मार्कांचा फरक झाला. तर इथं जर बघितलं, या दोघांमध्ये 100 मार्कांचा फरक आहे. 1100 मार्क्सचा लास्टचा कॅन्डिडेट आहे, 1100 मार्क्सचा लास्टचा कॅन्डिडेट आहे. म्हणजे याला किती मार्क्स पडले, 100 मार्क्स पडले. कुठं, इंटरव्ह्यू मध्ये. म्हणजे हे जे मार्क्स होते 900 प्लस 100, 100 मार्क्स पडले त्याला. तर किती झाले, 1100. ओके, त्याला 1000 मार्क्स पडले होते समजा रिटर्नला, तर त्याला 100 पास पडले इंटरव्ह्यूला. ठीक आहे, तर एकूण किती झाले मार्क्स याला, 1100 मार्क्स झाले. मात्र बघा, लक्षात घ्या, दोन्ही उदाहरण तुम्हाला सांगतो. जर या व्यक्तीला, जर या व्यक्तीला इथं 999 मार्क्स पडले असतील, 999, तर इथं टोटल किती होते बघा, 1099 टोटल होते, 1099. मग काय होते ते, हा गेला. शेवटचं सिलेक्शन देखील झालं नाही, त्याच्यामुळं त्या 1 मार्कमुळं. आणि 1 मार्क पडला असतं तर त्याला. बरं, आता याचा परिणाम दुसऱ्या पद्धतीने बघू आपण. याला पडले 999 मार्क्स. बघा, वेगवेगळ्या पद्धतीने आपण याचं इंटरप्रिटेशन करू. जर समजा 999 मार्क्स पडले आणि त्याला इंटरव्ह्यूला पडले 207 समजा 180 गृहीत धरू. बघा बघा, मॅजिक ऑफ युअर मार्क्स इन इंटरव्ह्यू. बघा, इंटरव्ह्यू किती महत्वाचा असतो. इंटरव्ह्यू हा तुम्हाला टॉपला पण नेऊ शकतो आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स तुम्हाला बाहेर देखील काढू शकतात. आय एम टॉकिंग ओनली अँड ओनली अबाउट इंटरव्ह्यू. आता ऑब्जेक्टिव्हली आपण फक्त इंटरव्ह्यूचा विचार करतोय. किती होते मला सांगा हे, 1180 म्हणजे 1179. टॉपच्या विद्यार्थ्याला किती मार्क्स आहेत, 1200 मार्क्स आहेत. तर याला IAS कॅटेगरी मिळेल का नाही, IAS किंवा IPS. याच्या पुढे फक्त 21 लोक आहेत, लक्षात घ्या. तर 21 मार्क्स आहेत, 21 मार्क्स याच्या पुढे, त्याचा 21 लोक नाहीत. प्रत्येकाला किती येतं, 10. साधारणतः 200 लोक याच्या पुढे आहेत. तर याला IAS किंवा IFS कॅटेगरी मिळू शकतं. आणि इंटरव्ह्यूला 80 मार्क्स कमी पडल्यामुळं याला शेवटी नंबर लागला का नाही लागला या ठिकाणी झगडावं लागतं. लक्षात घ्या, दिस इज इम्पॅक्ट ऑफ ओनली अँड ओनली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आता हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा मुद्दा खूपच वास्ट आहे. या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये तुमचं पूर्णचे पूर्ण व्यक्तिमत्व येतं इथं. म्हणजे तुमचा विचार करण्याची पद्धत कशी आहे, तुमचा नकार. तुम्ही समजा, आता बघा, टॉपरचं नाव काय, कोणाला माहिती का, काल परवा UPSC मध्ये
कालच्या रिझल्ट मध्ये टॉपर आलेली? काय त्या मुलीचं नाव आहे? शक्ती दुबे सर. शक्ती दुबे, करेक्ट. त्या शक्ती दुबेचा मी इंटरव्ह्यू पाठवतो, मॉक इंटरव्ह्यू, दृष्टी IAS ने घेतलेला. तो बघा, आय डोंट नो सर. नो, त्या ठिकाणी चुकले तुम्ही. सॉरी सर, आय डोंट नो. सरळ सरळ आय डोंट नो नाही म्हणायचं इंटरव्ह्यू मध्ये. कुठंच नका म्हणू. तुम्हाला मी नेहमी म्हणतो, आपल्या स्पोकनच्या क्लासमध्ये नेहमी तुम्हाला बोलतो, सॉरी सर, आय डोंट नो. आय डोंट नो म्हणलं की आरगन्सी वाटते. तर तुमच्या लहान 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 गोष्टी म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला मी याच्यामुळे सांगतो की तुम्ही लाईफ टाईम एथिकल राहा, प्रामाणिक राहा. तुमच्या मनात खोट कधीच येऊ देऊ नका. आता पालकांनी विचार करतील, अच्छा असं आहे का, मुलांच्या मनात खोट नाही आली पाहिजे, मग आपल्या मनात चालते बोंबलत बसा. तुम्ही जर खोटं वागले तर तुमचे मुलं, तुमचे पाल्य, शिक्षक असेल तर शिक्षकांचे स्टुडंट्स हे तुम्हाला ऑब्झर्व करतात आणि त्यांना वाटतं जर माझा शिक्षकच करतोय किंवा माझा पालकच करतोय तर मला काय अडचण नाही. हे तुम्ही काय अडचण नाही सोडून द्या, ते विचार न करता त्यांना तो रोग लागतो. कोणता? खोटारडेपणाचा, अनितिमतेचा. नीतिमान राहत नाही ते लोक, त्यांची नियती खराब होते. का? कारण त्यांच्या आजूबाजूला तसा माहोल असतो. मग आपला विद्यार्थी ज्या ठिकाणी आहे, स्कूल आहे, किंवा आपला पाल्य ज्या ठिकाणी आहे, आपलं घर आहे, म्हणजे आपल्या सानिध्यात जर असेल तर त्याच्या आजूबाजूचा परिसर पवित्र ठेवणे हे पालकांचं व शिक्षकांचं काम आहे. जर त्याच्या आजूबाजूला पवित्र गोष्टी असतील तर त्याचं मन पवित्र राहील आणि त्याचं रिफ्लेक्शन पुढे पडेल, त्याच्या इंटरव्ह्यूवर पडेल, त्याच्या शब्दावर पडेल. चेहऱ्याची ती सात्विकता वेगळ्याच पद्धतीची असते. म्हणजे बघा, काही लोकांना, आता हे तर उदाहरण मुद्दाम तुम्हाला देतो, की काही लोकांकडे बघितलं तुम्हाला असं वाटतं की अरे हा यार, नाही, रॉयल पर्सन वाटतो. पण तुमच्या नकारामध्ये देखील तुमचे ते सात्विकता झळकली पाहिजे. बरं, हे ओव्हरनाईट कसे येईल हो? उद्या माझा इंटरव्ह्यू आहे किंवा 1 महिन्यानंतर माझा इंटरव्ह्यू आहे, मला सगळ्या सात्विक गोष्टी आणायच्या. आणणार कुठून? किती रुपयाला मिळतात? कोणत्या मार्केटमध्ये मिळतात? कोणत्या देशात मिळतात? कोणत्या जंगलात मिळतात? कोणत्या समुद्रात मिळतात? मला सांगा. शक्यच नाही. तुम्ही जर वेगवेगळ्या विचारवंतांचे बुक्स वाचले असतील तर ते बघा, तुम्ही कोणतंही एक तुम्हाला सांगितलं होतं मी, एक होता कारवर वाचा. तर ते कारवर वाचण्याच्या अगोदरची तुमची मानसिकता बघा आणि कारवर वाचल्याच्या नंतर तुमची मानसिकता तुम्ही स्वतः चेक करा, तुमच्या विचारात फरक पडलाय का नाही. याचा अर्थ अशी काही पुस्तकं वाचल्यास त्या व्यक्तीच्या विचारात किती फरक पडल. म्हणजे भांडण तंटे तो विसरून जाईल आणि त्याचं एक व्यक्तिमत्व दिवसेंदिवस निखळून निघायला लागेल. त्याला म्हणतो आपण इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी. व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळ्या प्रकारची झलक तुम्हाला दिसेल. मग हे कुठून निर्माण होतं? तर आपल्यामध्ये असल्या अनेक गोष्टी, त्यातल्या काही गोष्टी मी तुम्हाला दाखवून देतो. त्यातल्या दृश्य अदृश्य अनेक गोष्टी आहेत. अनेक. आपली खाण्याची पद्धती कशी आहे. फॉर एक्झाम्पल, पॅनक्रियाज आपल्या झोपतात संध्याकाळी 8 वाजता आणि पॅनक्रियाज जाग्या होतात सकाळी 8 वाजता. तर असा नियम आहे आयुर्वेद शास्त्राचा की 8 नंतर व संध्याकाळी 8च्या अगोदर याच वेळात आपण अन्न भक्षण केलं पाहिजे. पाणी तुम्ही घेऊ शकता, म्हणजे जेवलं पाहिजे सकाळी 8च्या नंतर आणि संध्याकाळी 8च्या अगोदर. 8च्या अगोदर जेवणं वर्ज्य आहे. सपोज अनेक गोष्टींपैकी एक गोष्ट सांगतोय, आपण खातो काय आणि त्याच्यावर आपली प्रकृती असते, मग आपली विचार क्षमता, बघा अनेक, देर आर सो मेनी, thousands ऑफ मायन्यूट थिंग which are going to have impact on your personality, which will make you impressive in the personality. समजतंय का? आपण दररोज सांगितलं सरांनी त्याप्रमाणे प्रेयर करतोय का? दररोज बाहेरून आलं तर आपण स्वतःचे हातपाय स्वच्छ धुतोय का? जर संध्याकाळी खेळून आलो असेल तर आपण आंघोळ करतोय का? लहान आणि याच्यावरून आपली पर्सनॅलिटी हे दिवसेंदिवस झळकून निघायला लागते. खूप मोठा विषय हा, खूप मोठा विषय लक्षात घ्या. आता बघा, हा व्यक्ती जो टॉपर आलेला व्यक्ती, टॉपर UPSC मध्ये जो टॉपर आलेला व्यक्ती आहे, जर त्याला 105 मार्क्स कमी पडले असते तर काय झालं असतं? जर त्याला समजा या व्यक्तीला गृहीत धरा की या व्यक्तीला 206 मार्क्स पडले इंटरव्ह्यूला. किती पडले तर? बरं, 204, 203 त्याला गृहीत धरू आपण. 203 मार्क्स इंटरव्ह्यूला आहेत.
याचा अर्थ त्याला रिटर्न एक्झामला किती मार्क्स पडलेत सांगा मला. 10 किती पडलेत 997 बरोबर आहे का. 997 बरोबर आहे का. या व्यक्तीला 1200 एक्झामला मार्क्स आले, तो टॉपर आहे. बघा सांगा मला बरोबर आहे का. 997 प्लस 3 1200 1200. या व्यक्तीला 203 मार्क्स पडले असं आपण गृहीत धरू. जर या व्यक्तीला 102 मार्क्स पडले असतं काय झालं असतं बघा. जर या व्यक्तीला इंटरव्ह्यू मध्ये 102 मार्क्स पडले असतं काय झालं असतं सांगा मला. किती आलं हे 999 किती आलं 999 प्लस 100 किती झालं 1099. हा व्यक्ती लिस्ट मध्ये आला असता का. आला असता का सर कवाळे सर. नाही सर. समजलं का. हम्म. पॉवर ऑफ इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यू मध्ये ज्याचा इम्पॅक्ट असतो ते आहे पॉवर ऑफ इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी. तुमची विचार करण्याची क्षमता, समजून घेण्याची क्षमता, एखाद्या प्रश्नाला रिस्पॉन्ड करण्याची क्षमता हे तुम्हाला तुमच्या जगण्यामधून तयार होत असते. हे 4 दिवसाच्या वाचनामधून तयार होत नाही तर तुमच्या लाईफ टाईमच्या, तुमच्या पालकांच्या, तुमच्या आजोबाच्या वर्तनावरून सिद्ध होत असते. लक्षात घ्या किती मोठा विषय हा, खूप मोठा विषय. मग तुम्ही अब्दुल कलामांचा लाईफ बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम त्यांचं लाईफ बघा, त्यांच्या वडिलांचे विचार बघा. अग्निपंख मध्ये वाचा, गायकवाड सर असतील तर वाचलंय त्यांनी. काय विचार ग्रेट होते. उगाच माणूस असा देशाचा सर्वोच्च पदावर जात नाही. तुम्ही बघा त्यामुळे त्यांच्या आईवडिलांचे विचार ग्रेट होते. लक्षात घ्या आपल्या मुलांना ग्रेट बनवायचं तर स्वतः आपण ग्रेट असणं हे मस्ट आहे. मस्ट. देयर इज नो एक्सक्यूज, नो सॉरी. मी चोर आहे आणि माझा विद्यार्थी खूप मोठा परमेश्वराचा भक्त होईल, महाराज होईल, सोडून द्या, विचार सोडून द्या. शक्य नाही होत. आणि त्याला ज्या गोष्टींचं असोसिएशन लागतंय, ज्या गोष्टींचं सानिध्य लागतंय ते बाय डिफॉल्ट त्याला तो थोडासा कलर लागतोच, थोडासा रंग लागतोच. आता रंग लागणे म्हणजे काय हो. काल मी प्रिन्स खेळत होता आणि माझ्याकडे मी काल व्हाईट शर्ट घातलेलं होतं तर तो माझ्या मागे बसला आणि मला इथं हात लावला. तो त्याच्या जो ज्या ग्राउंडवर खेळतो त्याला त्या ठिकाणी लाल माती होती. तर मी सकाळी बघितलं तर माझ्या शर्टला इथं लाल माती लागली. तात्पर्य समजून घ्या. धब्बा का व्हायला लागला असं तो तुमच्या वर्तनाचा कलर हा तुमच्या आसपासच्या लोकांना लागतोच. म्हणून असोसिएशन किती गोष्टी आल्या बघा पर्सनॅलिटीमध्ये. अनंत गोष्टी, अनंत म्हणण्यापेक्षा भरपूर गोष्टी आहेत. मग आपण राहतो कोणाबरोबर, कोणत्या प्रकारच्या लोकांचं वास्तव्य आपल्या अवतीभोवती आहे, कोणत्या प्रकारचं असोसिएशन आपल्याला आवडतं, आपल्या आवडीनिवडी काय आहेत, खानपानाच्या पद्धती काय आहेत, समजलं, राहणं वागणं बोलणं कसं आहे. आता त्याच्यामधून तुम्हाला पर्सनॅलिटी म्हणजे काय तुम्हाला काल परवा मी कवाळे सरांबरोबर बोलताना बोललो होतो. समजा आपलं बिहेवियर वर्तन सगळ्या ठिकाणी एकदम खुश मिजाज वर्तन असलं पाहिजे आणि हे तुम्हाला डेव्हलप करावं लागेल. जर नसेल तर यू विल हॅव टू डेव्हलप दॅट. मी तुम्हाला परवा एक उदाहरण सांगितलं होतं सरांना. समजा एखादं लग्न आहे आणि त्या ठिकाणी वरात चालू आहे आणि तुम्हाला सांगितलं नाचायला, डान्स करायला, तुमचा म्युझिक चालू आहे, तुमच्या अंग हल्लं पाहिजे. तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवता आला पाहिजे. कुठं भाषण आहे गावामध्ये, चला कोण बोलणार आहे, तर मी बोलतो, माझे विचार मांड. मोडके तोडके कसे असू दे तुझे विचार मांडण्याचा प्रयत्न कर. ट्राय टू एक्सप्रेस. आणि तुला देशाचा सर्वोच्च अधिकारी बनायचंय. तुझ्यामध्ये सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे, सगळ्या गोष्टी तुझ्यामध्ये अवतरित झाल्या पाहिजे. आणि त्याच्याशिवाय तुला प्रत्येक व्यक्तीकडून प्रेम मिळणार नाही, ऊर्जा मिळणार नाही. तुझ्यापासून प्रत्येक व्यक्तीने विचार केला पाहिजे, अरे यार हे आपल्या कॅटेगरीचे, हे आपल्या कॅटेगरीचे. तर त्या गोष्टी कधी तयार होतील जर तुमची पर्सनॅलिटी लहानपणापासून तशी दडत घडत गेली तर, तुमची दळणघडण तशी झाली तर. मग झाली तर म्हणजे आपल्यामध्ये जर समजा एखादी गोष्ट कमी असेल ती आत्तापासूनच त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्रयत्न करा. याचा अर्थ मी सांगत नाही 4 लोक दारू प्यायला लागले चला आपण, सरांनी सांगितलं होतं सगळ्यांबरोबर आपल्याला करता आलं. अरे आय एम टॉकिंग अबाउट म्हणजे काय, सगळे जे करतात ते आपल्याला देखील करता आलं पाहिजे. आज सरांनी परवा 25 एप्रिलच्या लेक्चर मध्ये सांगितलं मग आपला दारू पण पेट आली पाहिजे असं नाही. वाईट गोष्टींबद्दल बोलत नाही, अर्थ वेगळा काढू नका. मी चांगल्या गोष्टींबद्दल बोलतोय. अर्थातच ज्या चांगल्या गोष्टी आहेत
त्या सगळ्या आत्मसात करता आल्या पाहिजे आणि अशा गोष्टींमध्ये ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आपल्याला सहभाग नोंदवला आला पाहिजे. आता लहान लहान गोष्टी सांगतो, लहान लहान गोष्टी सांगतो. परवा एका ठिकाणी मी गाडीवरून येत होतो, तर रस्त्यामध्ये दगड होता. मी गाडी बाजूला केली आणि तो दगड बाजूला केला. किती लोक तिथून गेले असतील? तुमची मानसिकता हे मुळात अशी असली पाहिजे. अनेक वेळेला मी असे स्वतः माझे प्रसंग बघितले. माझ्या आता हे माझी सवय आहे, तुम्ही अनेक लोकांनी माझं बघितलं असतं. माझ्याकडे एक विसल आहे छोटी. आता प्रत्येकाला असणं गरजेचं नाही. बऱ्याच वेळेला इव्हन मॅडमला देखील माहिती आहे, अनेक वेळेला जेव्हा जेव्हा ट्रॅफिक जाम होतो तेव्हा तेव्हा मी गाडी थांबवतो, मी चौकात जातो. त्या ठिकाणी काय लोकांना वाटतं, बिकॉज तुम्ही जर नाही गेले तर तिकडे कोणीच नाहीये, तिकडे चौकात ट्रॅफिक पोलीस आहे त्यावेळेस, तुम्हाला ते करता आलं पाहिजे. म्हणजे तात्पर्य तुमच्या स्वभावामध्ये या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. समाजाबद्दल तळमळ निर्माण झाली पाहिजे. आता तुम्ही बघा, हे बिहेवियर पण तुमचं असलं पाहिजे. शिक्षकांना पालकांना जवळजवळ माहिती आहे की तुमची थॉट प्रोसेस तशी असली पाहिजे. आता तुम्हाला तुमच्या अवतीभोवतीचं उदाहरण द्यायचं म्हणलं तर प्रवीण भारती सरांना ऑब्झर्व करा. अर्थात तुमच्यामध्ये त्या गोष्टी नाही त्या तुम्हाला म्हणायचं नाही, मात्र ज्या स्पष्टपणे जाणवतात. बघा तुम्ही, मी काय खोटं बोलतो मला सांगा, कारण हे तुमच्याच रेस्पॉन्सवरून मी तुम्हाला उदाहरण देतोय. अनेक शिक्षकांनी मला सांगितलं की प्रवीण भारती सर खूप चांगल्या पद्धतीनं मुलांना किंवा आज आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित बिहेव करतात, सगळ्यांबरोबर वर्तन व्यवस्थित आहे. तात्पर्य याचा अर्थ लक्षात घ्या, कोणीतरी आपला अप्रिशिएट करतं याचा अर्थ याचा निगेटिव्ह परिणाम पण तुमच्यावर झाला नाही पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणजे त्यामध्ये निरंतर सुधारणा झाली पाहिजे, निरंतर वाचन असलं पाहिजे. कोणत्याही व्यक्तीचं बघा, तुमचं वाचन कन्सिस्टंट. बघा इथे बघा, तेव्हा मी असा ॲरो केलेला आहे. क्लॅरिटी इन अंडरस्टँडिंग असेल, कंटिन्युअस रिडिंग असेल, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असेल, एक्स्ट्रा करिक्युलर रिडिंग असेल. आता एक्स्ट्रा करिक्युलर रिडिंग मध्ये काय, लहान मुलांनी श्यामची आई नक्कीच वाचावं. म्हणजे आपल्या अभ्यासक्रमाबरोबर आपला इतर देखील शिवाजी महाराजांबद्दल वाचा, संभाजी महाराजांबद्दल वाचा, चांगल्या गोष्टीचं वाचन करा. तर तुम्हाला पर्सनॅलिटीमध्ये सुधार करता येईल. तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगितल्या. रायटिंग स्किलमध्ये ज्याचं सिलेक्शन होणार होतं तो लिस्टच्या बाहेर कसा पडू शकतो, आणि पर्सनॅलिटी, फक्त पर्सनॅलिटीमुळं तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये मार्क्स कमी येतात व मार्क्स कमी आल्यामुळं टॉपर विद्यार्थ्याचं रिजेक्शन कसं होऊ शकतं. म्हणजे तुमचं रायटिंग स्किल. आणि बघा, एक वक्तव्य केलंय डॉक्टर विकास देवीकर सरांनी, जर तुमचं रायटिंग खराब असेल तर तुमचं युपीएससी मध्ये सिलेक्शन होईल ही गोष्ट विसरून जा, लाईफ टाईम डोक्यातून काढून टाका जर रायटिंग खराब असेल. मग सर हे आम्ही लेक्चर करायचं नाही का, असं मी अजिबात बोललो नाही. हे जे लेक्चर्स करतील, ज्या लोकांना हे लेक्चर्स अटेंड करतील किंवा ज्यांना समजतील ते लोक त्यांच्या लाईफमध्ये कधीच फेल होऊ शकत नाही. मेक इट व्हेरी क्लिअर इन युअर माइंड. फक्त हे लेक्चर्स ऐकले तरी. मी म्हणतो आतापर्यंतचे किती लेक्चर झाले, 1 ते 11वा दिवस आहे. 1 ते 11 लेक्चर्स हे जे लोक ऐकतील त्या लोकांच्या पूर्ण कुटुंबामधील वर्तमान बदल होईल याची माझी गॅरंटी आहे. 1 ते 11 लेक्चर इमानदारीने, मनोभावे, श्रद्धा असेल तर बरं का. स्टार करतो मी. स्टार म्हणजे काय, जर मी सांगितलेल्या गोष्टीवर श्रद्धा आणि भक्ती असेल तर त्यांच्या घरातील प्रत्येकाच्या वर्तनामध्ये बदल 100% होईल. सो दिस इज पॉवर ऑफ दिस UPSC फाउंडेशन कोर्स विच यू पीपल, रादर मी पण, विच वी आर अंडरगोईंग राईट नाव. एवढ्या पवित्र गोष्टींचा उहापोह या ठिकाणी होतो. समजलं? कवाळे सर बऱ्यापैकी क्लिअर आहे. पर्सनॅलिटी मध्ये आणखीन काही गोष्टी आवश्यक असतील तर आपण उद्या याला कंटिन्यू करू शकतो थोडंफार. समजलं का सर? येस सर, येस सर. बऱ्यापैकी क्लिअर झालं. पॉवर ऑफ पर्सनॅलिटी आणि पॉवर ऑफ युअर रायटिंग स्किल्स, ज्याच्यामुळं आता उद्या आणखीन इतर गोष्टी क्लिअर होतील तुम्हाला त्या प्रमोशन मध्ये. मग आपण लवकर का अभ्यास करायचा, आतापासून तयारी का करायची. तर पर्सनॅलिटी मध्ये आणखीन काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत मला सांगायच्या, त्या थोड्याशा रिकॅप मध्ये उद्या घेऊन टाकू. आणि ते सगळं लिहून घेतलं तुम्ही, नसेल घेतलं तर याचा स्क्रीनशॉट घ्या, लिहून घ्या आणि व्यवस्थित तुमचं सगळ्यांचं UPSC फाउंडेशन साठीचं मजबूत, चांगलं, फर्स्ट क्लास, व्यवस्थित प्रकारचं नोटबुक बनवा. ठीक आहे. विथ दिस शॅल वी हॅव पॉज. बोला, शॅल वी हॅव पॉज. Yes, sir. स्क्रीनशॉट घ्या. विल हॅव पॉज. बाय बाय.